नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे इयत्ता 10वी स्पेशल बॅचमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 या पुस्तकामधील पाठ क्रमांक 1 गुरुत्वाकर्षण यापासून आपल्या बॅचला सुरुवात करत आहोत. मित्रांनो, ह्या पुस्तकामध्ये आपण टोटल 10 लेक्चर आपण बघणार आहोत. सर्वात पहिले गुरुत्वाकर्षण, नंतर मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, नंतर रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, चौथ्या प्रकरणामध्ये विद्युतधारेचे परिणाम, नंतर उष्णता, 6व्या प्रकरणामध्ये प्रकाशाचे अपवर्तन, भिंगे व त्याचे उपयोग, 8व्या प्रकरणामध्ये धातू विज्ञान आणि कार्बनी संयुगांचा अभ्यास आपण प्रकरण 9व्यामध्ये व लास्ट प्रकरणमध्ये आपण अवकाश मोहीम, अशा प्रकारे हे विज्ञान 1 मधील प्रकरण आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, हे सर्वचे सर्व प्रकरण तुम्हाला इयत्ता 11वी 12वी सायन्ससाठी बेस म्हणून वापरले जाणार आहेत. म्हणून इयत्ता 10वीमध्ये जे काही तुम्हाला समजत नसेल ते माझ्याबरोबर व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण एका वर्गाचा बेस हा पुढच्या वर्गासाठी कामास येत असतो. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी इयत्ता 7वी 8वी 9वी 10वीमध्ये विज्ञानचा व्यवस्थित अभ्यास केला असेल त्यांना 10वीचे प्रकरण समजण्यास खूप जास्त फायदा होईल. म्हणजे ते लवकर समजतील आणि अजून देखील वेळ गेलेली नाही. जे कोणी माझे लेक्चर्स व्यवस्थित पूर्ण बघतील व काही अडचणी आल्यास मला विचारून घेतील आणि आपला इयत्ता 10वीचे बेसिक फाउंडेशन्स म्हणजे बेस तयार करून घेतील, त्यांना पुढे सायन्स 11 व 12ला खूप फायदा होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे 10च्या 10 लेक्चर भाग 1 या पुस्तकामधील कंप्लीट करणार आहोत. चला तर मित्रांनो, पाठाला सुरुवात करूया. तर या पाठामध्ये आपण पॉईंट टू पॉईंट सर्वात पहिले गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, त्याच्यानंतर वर्तुळाकार गती व अभिकेंद्रिकीय बल याचा अभ्यास करणार आहोत. 3ऱ्या मुद्द्यामध्ये कॅपलरचे नियम, 4थ्यामध्ये न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आणि पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण म्हणजे काय हे 5व्या मुद्द्यात, 6व्या मुद्द्यामध्ये मुक्त पतन आणि सरता शेवटी मुक्ती वेग ह्या मुद्द्यांचा अभ्यास करून हे प्रकरण आपण पूर्ण करणार आहोत. तर मित्रांनो, पाठाला सुरुवात करण्या अगोदरच थोडे आठवा, ह्या सेक्शनमध्ये काही प्रश्न इथे विचारण्यात आलेले आहेत. सर्वात पहिला प्रश्न आहे, एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय काय परिणाम घडून येतात, हा तो प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहीत आहेत. आणि तिसरा प्रश्न, गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती आहे. अशा प्रकारे प्रश्नांपासूनच पाठाला सुरुवात ही इथं करण्यात आलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, तर आपण सर्वात पहिले प्रश्न क्रमांक 1, एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय काय परिणाम घडून येतील याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे बल म्हणजे फोर्स म्हणजेच प्रेशर आपण त्याला म्हणतो, ताकद आहे एक प्रकारची. ठीक आहे, तर समजा ती वस्तू अशी दगडासारखी पडून आहे म्हणजे स्थिर आहे वस्तू ए. एखादी वस्तू एकाच दिशेने जात आहे म्हणजे मुवमेंटमध्ये आहे वस्तू बी, आणि एखाद्या चौकोनाकृती आकारची ती वस्तू आहे वस्तू सी. अशा प्रकारच्या 3 वस्तू आपण कन्सिडर करूया. आणि समजा बल म्हणजे काय, तुमच्या पायाची ठोकर त्या दगडाला जर लागली तर तो स्थिर दगड हवेत उंच उडून जाईल किंवा काही अंतरावर जाऊन पडेल, म्हणजे तो स्थिर अवस्थेपासून गतिमान अवस्थेत परिवर्तित होईल. त्याचप्रमाणे एखाद्या क्रिकेटरने चेंडूला मारलेला फटका म्हणजे चेंडू आकाशात म्हणजे हवेत जात असतो आणि दुसऱ्या ठिकाणी एक प्लेयर तो चेंडू पकडत असतो म्हणजे त्याची गतीही थांबवत असतो, म्हणजेच तो त्या चेंडूवर बल लावत असतो. म्हणून गतिमान चेंडू हा स्थिर होऊन जातो, त्या प्लेयरच्या हातात येऊन जातो, म्हणून गतिमान वस्तूही स्थिर होऊ शकते. त्याचप्रमाणे एखादा आकार म्हणजे समजा घरातील तेलाचा टीनचा डब्बा असतो त्या ह्या प्रकारचा असतो आणि इथं जर आपण प्रेशर लावला तर त्याचा आकार असा होऊन जाईल म्हणजे त्याचा शेप बदलेल, म्हणजे बलामुळे वस्तूचा आकार देखील बदलू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही सांगू शकतात की एखाद्या वस्तूवर जर बल लावले तर काय काय परिणाम होतील. वस्तूची अवस्था बदलेल म्हणजे स्थायी अवस्थेमधून ती गतिमान अवस्थेत रूपांतरित होईल किंवा गतिमान अवस्थेमधून ती स्थायी अवस्थेत रूपांतरित होईल किंवा तिचा आकार बदलेल. या प्रकारे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात. पुढचा प्रश्न आता आपण बघूया, तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहीत आहेत. तर मित्रांनो, बलाचे या विश्वामध्ये टोटली 4 प्रकार आहेत. सर्वात पहिला प्रकार गुरुत्वीय बल. कोणता? गुरुत्वीय बल. हा जो प्रकार आहे हे गुरुत्वीय बल या विश्वामधील खगोलीय वस्तूंमध्ये खास करून अनुभवायास भेटतं. त्याच्या पुढचं आहे विद्युत चुंबकीय बल. कोणतं? तर विद्युत
चुंबकीय बल हे तुम्ही बघितलं असेल की तुमची हेडमास्टर किंवा प्रिन्सिपल बेल दाबते आणि घंटी वाजते, तिथं हे बल वापरलं जातं. तिसरा प्रकार आहे केंद्रकीय बल. ठीक आहे, केंद्रकीय बल हे कुठे आपणास पाहावयास भेटतं, तर आपणास माहिती आहे की प्रत्येक वस्तू ही अणू कशापासून, अणू व रेणूपासून बनलेली आहे. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे अणूची रचना कशी आहे, सर्वात सेंटरला केंद्र आणि त्याच्या अवतीभोवती इलेक्ट्रॉन्स हे फिरत असतात. ठीक आहे, अशा प्रकारे इलेक्ट्रॉन्स अणुभोवती फिरत असतात. तर त्या अणूमध्ये केंद्रकीय बल असते, केंद्राजवळ जे बल असतं ते केंद्रकीय बल असतं. आणि ते केंद्रामध्ये काय काय असतात, तर न्यूट्रॉन असतात आणि प्रोटॉन असतात. तर ते एकत्रित केंद्रकामध्ये घट्ट धरले जातात, त्या बलाला आपण केंद्रकीय बल म्हणतो. आणि सर्वात चौथा प्रकार आहे शीन बल. अगदी शीन बल असतं म्हणजे कमजोर हे बल असतं आणि ते देखील अणूमध्येच प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि बाहेर फिरणाऱ्या इलेक्ट्रॉन्स यांच्यामध्ये जे बल असतं ते शीन बल असतं. अशा प्रकारे विश्वामध्ये 4 बलाचे प्रकार आपण सांगू शकतो. क्लिअर आहे मित्रांनो. तिसरा प्रश्न आता आपण बघूया, गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय काय माहिती आहे. ऑब्व्हियसली मागच्या वर्गांमध्ये आपण गुरुत्वाकर्षण बल हे शिकलेलो आहोत. तर गुरुत्वाकर्षण बलाबद्दल तुम्ही काय सांगू शकता, तर तुम्ही उत्तर देऊ शकता की गुरुत्वाकर्षण बलामुळे एखादी वस्तू आकाशामधून पृथ्वीवर खाली पडते. म्हणजे चेंडू जर आकाशात फेकला तर तो खाली येतो. झाडावरून तुटलेलं सफरचंद हे पृथ्वीवर पडून येतं. अशा प्रकारे गुरुत्वाकर्षण बलामुळे परिणाम हे घडत असतात, ते आपण सांगू शकतो. तर गुरुत्वाकर्षण बलाविषयी अजून काय माहिती आहे तुम्हाला, ते बल जी या लहान इंग्रजी अक्षरामध्ये दर्शवतात त्याची व्हॅल्युएशन 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी असते, हे देखील तुम्ही सांगू शकता. तसेच गुरुत्वाकर्षण बल हे विश्वातील खगोलीय वस्तू, कोणत्या वस्तू, खगोलीय वस्तूंमध्ये प्रयुक्त होत असते. आता खगोलीय वस्तू म्हणजे कोणकोणत्या, तर सूर्य, त्याच्यानंतर चंद्र, तसेच पृथ्वी यांच्यामध्ये खगोलीय बल प्रयुक्त होत असतं. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की गुरुत्वाकर्षण बल प्रत्येक 2 वस्तूमध्ये प्रयुक्त होत असतं. उदाहरणार्थ अगदी गंमत म्हणून सांगूया तर तुम्ही 2 मित्र जर एक दुसऱ्याच्या बाजूला शेजारी उभे राहिलेत, तुमच्यामध्ये देखील गुरुत्वाकर्षण बल हे प्रयुक्त होत असतं. पण तुमच्यामध्ये प्रयुक्त होत असणारं बल हे पृथ्वी व तुमच्यामध्ये प्रयुक्त होत असणाऱ्या बलाच्या अनंत पटीने लहान असतं, म्हणून ते कन्सिडर केलं जात नाही किंवा त्याचं व्हॅल्युएशन आपल्याला दिसत नाही. म्हणून खास करून गुरुत्वीय बल हे खगोलीय वस्तूंमध्ये आपणास पाहावयास मिळतं. अशा प्रकारे आपण गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती आहे याचं उत्तर आपण देऊ शकतो मित्रांनो. ठीक आहे, तर आता पुढे बघूया पुस्तकामध्ये काय काय दिलेलं आहे. तर गुरुत्वाकर्षण बल हे एक वैश्विक बल आहे, बरोबर, हे लक्षात असू द्या. तर गुरुत्वाकर्षण बल कसं आहे, वैश्विक बल आहे. म्हणजे ते पृथ्वीवर देखील आहे, त्याचप्रमाणे ते चंद्रावर देखील आहे, त्याचप्रमाणे ते सूर्यावर देखील आहे. क्लिअर आहे इथं. असे असून ते केवळ पृथ्वीवरील 2 वस्तूंमध्येच नव्हे तर कोणत्याही 2 खगोलीय वस्तूंमध्ये प्रयुक्त होते, हे तिथं क्लिअर केलेलं आहे. तेच अगोदर आपण सांगितलं देखील आहे. हे आपण मागील इयत्तांमध्ये पाहिलं आहे, बरोबर. या बलाचा शोध कसा लागला ते आता आपण थोडक्यात समजून घेऊया. तर मित्रांनो, या बलाचा शोध कसा लागला याची एक जुनी थिअरी आहे आणि ती आपणास सर्वांना बऱ्यापैकी माहिती आहे, ती आपण इथं रिवाईज करून घेणार आहोत. तर काय झालं, एकदा सर आयझॅक न्यूटन हे एका सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले होते, बरोबर. मग त्या झाडाला जे सफरचंद लागलेले होते ते पृथ्वीच्या क्षितिज समांतर रेषेला लंब रूपात पडले, खाली पडले. कसे, आता क्षितिज समांतर म्हणजे काय ते समजून घ्या अगोदर. समजा ही एक तुमची पृथ्वी आहे, बरोबर, आणि तिला ही एक क्षितिज समांतर अशी एक रेषा आहे आणि हे वरती एक सफरचंद आहे. तर ते त्या क्षितिज समांतर रेषेला लंब रूपात खाली पडतं. कसं खाली पडतं, तर लंब रूपात म्हणजेच 90 डिग्रीच्या कोनामध्ये ते खाली पडतं. तर त्यांना प्रश्न उद्भवला, असं का होतं की हे सफरचंद त्या क्षितिज समांतर रेषेला लंब रूपातच का खाली पडलं. त्यांना पुढचे प्रश्न असे वाटले की त्या रेषेला ते समांतर दिशेने का नाही पडलं, त्याचप्रमाणे ते असं दुसऱ्या म्हणजे 45 डिग्रीला अँगलला का खाली नाही पडलं, तर ते असं लंब रूपातच का खाली पडलं. तर त्यांना पुढे लक्षात आलं
की पृथ्वीच्या सेंटरला केंद्रकीय बल असलं पाहिजे, म्हणजेच त्याला गुरुत्वीय त्वरण किंवा गुरुत्वीय बल आता आपण म्हणतो, आणि ते केंद्राकडे प्रयुक्त होत असल्यामुळे ते क्षितिज समांतर रेषेला लंब रूपात पडतं. बघा मित्रांनो, क्लिअर आहे. इथं तुम्हाला एक केंद्र दिसतंय, ही आपली पृथ्वी आहे. काय आहे? पृथ्वी. ठीक. आणि त्याचं हे सेंटर आहे आणि हे सफरचंद आहे. ठीक आहे, सफरचंद, त्याला आपण ॲपल म्हणूया. ठीक आहे. ते लंबरूपात खाली पडतं. हे बघा 90 डिग्रीच्या कोनात. आता ते समजा एका 45 डिग्रीच्या अँगलमध्ये पडलं असतं, ते पृथ्वीवर आलं असतं का? ते असं निघून गेलं असतं कुठेतरी बाहेर, बरोबर. किंवा ते हे क्षितिज समांतर रेषेला समांतर रूपाने जर पडलं असतं तर ते पृथ्वीपासून कुठेतरी लांब निघून गेलं असतं, पृथ्वीवर आलं असतं का? नाही. म्हणूनच ते पृथ्वीवर एवढ्यामुळेच येतं की पृथ्वीच्या केंद्रकामध्ये जे केंद्रकीय बल, म्हणजेच त्याला आपण गुरुत्वीय त्वरण किंवा गुरुत्वीय बल जे आपण G या अक्षराने दर्शवतो, ज्याचं व्हॅल्युएशन 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, ते गुरुत्वीय त्वरणामुळे ते सफरचंद त्या क्षितिज समांतर रेषेला लंब रूपात पडतं, असं त्यांना पुढे त्यांच्या सखोल अभ्यासानंतर लक्षात आलं. तर मित्रांनो, पुढे सर आयझॅक न्यूटन यांना असे देखील काही प्रश्न पडले की मग हे बल नुसतं सफरचंदापुरतंच मर्यादित आहे का, ते पृथ्वी, सूर्य, तारे, ग्रह अशा बऱ्याच काही गोष्टींमध्ये सक्रिय असेल. तर त्यांना विविध अभ्यास केल्यानंतर फायनली लक्षात आलं की हे एक वैश्विक बल आहे. कसं बल आहे? वैश्विक. ठीक. आणि ते सर्वच खगोलीय वस्तूंमध्ये प्रयुक्त होत असतं असं त्यांना लक्षात आलं. पुढे संशोधनानंतर लक्षात आलं की पृथ्वी म्हणजेच अर्थवरील गुरुत्वीय बलाची व्हॅल्युएशन 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी आहे. ठीक. आणि चंद्रावर म्हणजेच मूनवरचं ते 1.625 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं कमी आहे. म्हणजे मित्रांनो, इथं लक्षात घ्या, चंद्रावरचं गुरुत्वीय त्वरण हे पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणाच्या खूप कमी आहे. आपण म्हणू शकतो की पृथ्वीवरील गुरुत्वीय त्वरण हे चंद्रावरील गुरुत्वीय त्वरणाच्या 9 पटीने जास्त आहे. अशा प्रकारे सर आयझॅक न्यूटन यांना सफरचंद खाली पडला अशी एक समज आहे किंवा अशी एक माहिती आहे, आणि त्या तत्वानुसार गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत त्यांनी शोधून काढला, असा आतापर्यंत आपण अभ्यास करत आलेलो आहोत. ठीक आहे मित्रांनो. आणि एक गंमत म्हणून सांगतो, समजा जर या पृथ्वीवर एक गुरुत्वीय त्वरण नसतं तर बघा, एखाद्या आपल्या मित्राने आकाशात फेकलेला चेंडू कधीच खाली आला नसता, तो एकसारखा वरतीच गेलेला असता, कारण पृथ्वीने त्याला खाली आणण्यासाठी गुरुत्वीय त्वरणे लावलं नसतं. त्याचप्रमाणे हे जे सफरचंद आहे ते पृथ्वीवर कधी पडलंच नसतं, कदाचित ते हवेतच राहून गेलं असतं, मग आपल्याला खायला पण भेटलं नसतं. त्याचप्रमाणे रेल्वेच्या रुळावर गाड्या चालतात, त्या कधी थांबल्याच नसत्या, धावतच गेल्या असतात. ठीक आहे ना, कारण गुरुत्वीय त्वरणाचा खूप मोठा इफेक्ट हा पडत असतो. अशा प्रकारे पृथ्वीची सर्व रचनाच म्हणजे फंक्शन हे बदलले असते, म्हणजे अनस्टॅबिलाइज फंक्शन्स हे झाले असते. एकंदरीत जे आपण जीवनाचा आनंद घेत आहोत तो आता डोळ्यांना दिसला नसता, आणि ते सर्व शक्य आहे फक्त आणि फक्त गुरुत्वीय त्वरणामुळे. अशा प्रकारे मित्रांनो, गुरुत्वीय त्वरणाचा शोध कसा लागला हे आपण इथं समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, माझ्या रेग्युलर बॅचचे विद्यार्थ्यांना जर काही अडचणी येत असतील, हे लेक्चर एकदा दोनदा बघून देखील समजत नसेल, तर ते सांगितल्याप्रमाणे मला डायरेक्टली कॉल करू शकता किंवा मेसेज देखील करू शकता. मी त्यांचं 100% समाधाने करणार आहे. आणि जे विद्यार्थी अजून मला रेग्युलर बॅचला जॉईन झाले नसतील, आता कुठे सुरुवात झाली आहे ते देखील लवकरात लवकर खालील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून ॲडमिशन घेऊ शकता. चला तर मित्रांनो, पुढे बघूया. आता पुढच्या मुद्द्यामध्ये काय दिलं आहे? बल व गती याच्याबद्दल. बल म्हणजेच फोर्स, गती म्हणजेच मोशन. ठीक आहे, याच्याबद्दल वाचूया. एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिणामात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक आहे, हे आपण पाहिलं आहे. बघा मित्रांनो, हे व्यवस्थित समजून घ्या. एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिणामात म्हणजे समजा हा फेकलेला चेंडू 9.8 किंवा 12 किलोमीटर प्रति अवर्स या वेगाने जात असेल किंवा 9.8 मीटर प्रति सेकंड या वेगाने जात असेल, तर त्याच्या वेगावर जर परिणाम घडवून आणायचा असेल तर त्याच्यावर बल हे प्रयुक्त करावं लागतं. बरोबर.
आणि ते बल हवेच्या कणांमार्फत किंवा आपण अडवलेल्या आपल्या हातामार्फत तो चेंडूला थांबवू शकतो. म्हणजेच त्याच्यावर आपण काय करतो, बल हे प्रयुक्त करत असतो. त्याचप्रमाणे गतीच्या दिशेत जर बदल घडवून आणायचा असेल तरी देखील आपणास बल हे प्रयुक्त करावं लागत असतं, कारण तोच चेंडू हाताने पकडून दुसऱ्या दिशेने आपल्याला फेकता येतो. म्हणजे बल लावून त्याची दिशा आपण परिवर्तित इथं केलेली आहे. म्हणून आपण समजू शकतो की एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिणामात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर काय करावं लागेल, बल हे प्रयुक्त करावं लागेल. हे आपण मागच्या वर्गांमध्ये अभ्यासलेलं आहे मित्रांनो. क्लिअर आहे. आता थोडे आठवा. ह्या सेक्शनमध्ये काय विचारलेलं आहे तर न्यूटनचे गतिविषयक असणारे 3 नियम कोणते ते सांगा असं इथं म्हटलेलं आहे मित्रांनो. तर आपणास मागच्या वर्गांमध्ये आपण अभ्यासलेलेच आहे. न्यूटनचे गतिविषयक 3 नियम होते. पहिला नियम आता आपण बघूया. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम असा आहे, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. यालाच लॉ ऑफ इनर्शिया किंवा जडत्वाचा नियम असं देखील म्हणतात. म्हणजेच त्यांना काय म्हणायचं आहे, समजा दगड इथं पडून आहे, तिच्यावर कुठलंही असंतुलित बाह्य बल जर कार्यरत नसेल तर तो तिथंच पडून राहील. असंतुलित बाह्य बल म्हणजे आपल्या पायाची लागलेली ठोकर, त्यामुळे तो दगड एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊन पडेल, बरोबर. किंवा तो आपण उचलून जर फेकला तर दुसऱ्या दिशेने तो फेकला जाईल. म्हणजेच आपण तिथं काय केलं, बाह्य बल हे ॲप्लाय केलं. त्याचप्रमाणे समजा हा गतिमान अवस्थेतील एखादी वस्तू आहे, तिच्यावर जर कुठलंही असंतुलित बाह्यबल ॲप्लाय नाही केलं तर ती त्याच गतीने एकसारखी जात राहील. समजा आपण जेव्हा चेंडू फेकतो तेव्हा तो काही अंतराने थांबतो, कारण त्याच्यावर हवेतील अणू, रेणू, पार्टिकल्स यांच्यामुळे बल प्रयुक्त होत असते व त्याच्या वेगाला अडथळाही घालत असते. त्याच्यामुळे त्याचा वेग हा कमी होत असतो आणि पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणामुळे पृथ्वीच्या क्षितिज समांतर रेषेला तो लंब रूपात खाली पडत असतो. अशा प्रकारे न्यूटनचा हा पहिला नियम आपण इथं बघितला आहे मित्रांनो. ठीक आहे. आता आपण दुसरा नियम बघूया. यालाच आपण असं सांगू शकतो की संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. म्हणजे प्रयुक्त बल कसं, F = मास इंटू ॲक्सिलरेशन, हा तो नियम आहे. तर काय म्हणतो दुसरा नियम, संवेग परिवर्तनाचा दर, संवेग म्हणजे हे ॲक्सिलरेशन परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाच्या समानुपाती असते. मित्रांनो, एक समानुपाती आणि एक व्यस्तानुपाती अशा 2 गोष्टी आहेत. त्यांना समानुपातीला इंग्रजीमध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल असं म्हणतो आणि व्यस्तानुपातीला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असं म्हणतो. सर्वात पहिले तुम्ही समानुपाती हे समजून घेऊया. समानुपाती, ठीक आहे, यालाच डायरेक्टली प्रोपोर्शनल असं म्हणतात. म्हणजे कसं, ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी. म्हणजे ए जर वाढला तर बी देखील वाढेल. म्हणजे ए हा बीला समानुपाती आहे. हाच तो नियम आहे. काय नियम म्हणतो, संवेग परिवर्तन म्हणजे ॲक्सिलरेशन ज्या स्वरूपात वाढेल किंवा घटेल. समजा ॲक्सिलरेशन वाढलं तर प्रयुक्त बल देखील वाढेल, असा तो सिद्धांत नंबर दुसरा आहे. तर यालाच आपण F = m × a, दॅट इज फोर्स = मास इंटू ॲक्सिलरेशन असं आपण म्हणू शकतो मित्रांनो. ठीक आहे. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम कोणता आहे तर प्रत्येक क्रिया बलास समान परिणामाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. यालाच ॲक्शन अँड रिॲक्शन असं देखील म्हणतात. हा जो न्यूटनचा तिसरा गतिविषयक नियम आहे तो आपण एका उदाहरणामार्फत समजू शकतो. समजा ही तुमची बंदूक आहे, इथं ह्या सोल्जरचा खांदा लागलेला आहे आणि बंदुकीमधून ही गोळी ह्या दिशेने बाहेर जात आहे. तर ती जेवढं बल इकडे त्या सोल्जरच्या खांद्यावर ठोकेल म्हणजे धक्का देईल, तिच्या तेवढ्याच पटाने ती गोळी समोरच्या दिशेने हवेमध्ये जाईल. म्हणजे ते बल एका गोळी ह्या दिशेने जाईल तर त्याच्या अपोजिट डायरेक्शनने सोल्जरच्या खांद्यावर धक्का देखील देईल.
यालाच ॲक्शन अँड रिॲक्शन बल असं देखील म्हणतात. अशा प्रकारे मित्रांनो, मागच्या वर्गांमध्ये आपण न्यूटनचे गतिविषयक 3 नियम अभ्यासले होते, ते आपण अशा प्रकारे सांगू शकतो मित्रांनो. ठीक आहे. पाठ पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला बनवलेल्या माझ्या हाताच्या शॉर्ट नोट्स देखील देणार आहे. त्यामध्ये व्यवस्थित लिहून देईल, जेणेकरून तुम्हाला ते समजण्यास, वाचण्यास व लिहिण्यास सोपे जाईल मित्रांनो. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया आणि पुढे बघूया परिचय शास्त्रज्ञांचा. मित्रांनो, हा जो सेक्शन आहे परिचय शास्त्रज्ञांचा, हा बरेच विद्यार्थी वाचत नाहीत. आता आपलं झालं काय, सर्वांना प्रश्न उत्तर स्वरूपातच अभ्यास करायला पाहिजे. आणि ॲक्च्युली तो अभ्यास नसतो, तो सांगकामी अभ्यास असतो. जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित गोष्टी समजून घेत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन उत्पन्न होत नाही आणि म्हणून तुम्हाला अभ्यासाची गोडी लागत नाही. आणि अभ्यासाची गोडी लागली नाही तर अभ्यास हा समजून येत नाही, अभ्यास बोरिंग व कठीण वाटतो, हे नेहमी लक्षात असू द्या मित्रांनो. आणि जे विद्यार्थी परिचय शास्त्रज्ञांचा वाचत असतात त्यांच्यामध्ये कुठे ना कुठे क्युरियोसिटी असते, त्यांच्या मनामध्ये कुठे ना कुठे विचार असतात, म्हणजे ते शास्त्रीय दृष्टिकोन त्यांच्या डोक्यामध्ये तयार करत असतात. जसं एखादा विद्यार्थी वाचतो की सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म 1642 झाला आणि त्यांचा मृत्यू 1727 झाला. आता इथं एखादा क्रिएटिव्ह मुलगा लगेच विचार करतो, अरे ते किती वर्ष वाचले, तर 1727 वजा 1642. ठीक आहे मित्रांनो. तर इथं 5 आणि 12मधून 4 गेले 8. ठीक आहे. एकातून 1 गेला 0 0. म्हणजे सर आयझॅक न्यूटन यांनी आपलं आयुष्य 85 वर्ष जगलं, हे आपणास इथं लक्षात आलं. अशा प्रकारे देखील काही विद्यार्थी विचार करतात. मग यांच्या मागे त्यांचा उद्दिष्ट काय असतो, तर या 85 वर्षामध्ये त्यांनी काय काय केलं, तर त्यांनी त्या आपल्या 85 वर्षामध्ये गतीचे नियमे शोधून काढले, त्याचप्रमाणे गतीचे समीकरणे शोधून काढले, त्याचप्रमाणे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत शोधून काढला, हे त्यांनी कार्य केले. तसेच त्यांच्या अगोदर एक शास्त्रज्ञ होते कॅपलर, यांनी ग्रहांच्या कक्षाचे वर्णन केले होते, पण तो नियम परफेक्ट नाही झाला व त्या कॅपलरच्या नियमला सुधारून आपले न्यूटन यांनी गतिविषयक नियम किंवा ग्रॅव्हिटेशनचा सिद्धांत पुढे मांडला आणि तो आज देखील आपण अभ्यासत आहोत. त्याच्यावरच पूर्ण फिजिक्स म्हणजे आपलं भौतिकशास्त्र हे आज देखील कार्यान्वित आहे. म्हणजे मित्रांनो विचार करा, आजपासनं 400 वर्ष अगोदर आपल्यासारखाच एक व्यक्ती असे काही संशोधन करून जातो की जे आज देखील आपण अभ्यासत आहोत आणि त्याच्याच धर्तीवर कितीतरी सायंटिफिक थेरम हे प्रूव्ह होत आहेत आणि फिजिक्स हे त्याच्यावर आज देखील कार्यरत आहे. एवढं अनंत महान कार्य या एका शास्त्रज्ञाने केलं, जेव्हा इलेक्ट्रिक फॅसिलिटी, गुगल, इंटरनेट अशा कितीतरी सुविधा नव्हत्या. विचार करा मित्रांनो, आज आपल्याला टेबल, लॅपटॉप, स्पीकर, इंटरनेट, लाईट कितीतरी फॅसिलिटी आल्या आहेत आणि आपण नुसते त्यांनी केलेले संशोधन व्यवस्थित समजून घेत नाही आहेत, तर आपण नवीन शास्त्रीय दृष्टिकोन विकसित करून कशा प्रकारे नवीन वस्तू शोधू शकतो हे तर आपल्याला स्पष्ट दिसतंच आहे. म्हणून मित्रांनो, माझ्याबरोबर अभ्यास करताना मला अपेक्षित आहे की तुम्हाला शास्त्रीय दृष्टिकोन विकसित व्हावा, तुम्हाला विज्ञानबद्दल A to Z माहिती व्हावी, तुमचा बेस पक्का व्हावा. म्हणून शिकवणारे तर प्रश्न उत्तर स्वरूपात भरपूर भेटतील, पण मी माझ्या पद्धतीने तुम्हाला विज्ञान समजून देण्याचा व विज्ञानबद्दल चिकित्सक दृष्टिकोन देखील उत्पन्न करण्याचा प्रयत्न हा नेहमी करत राहील. मित्रांनो पुढे बघा, न्यूटन यांनी काय केले, तर न्यूटन यांनी प्रकाश याच्यावर देखील संशोधन केलं, ध्वनीवर त्यांनी अध्ययन केलं. पुढे त्यांनी उष्णता आणि गणितामध्ये त्यांनी एक नवीन ब्रँच उत्पन्न केली, त्याला कॅल्क्युलस या नावाने ओळखलं जातं. आणि ह्या ब्रँचचा उपयोग आज देखील मोठ्या प्रमाणावर गणित व फिजिक्स या दोघी सायन्समध्ये होत आहे. मित्रांनो तर बघा कसं हा एक व्यक्ती अनंत साधारण कार्य करून गेला, ज्याला अमर अशी उपाधी प्राप्त झाली आहे. म्हणून आपण देखील आपल्या आईबापांच्या पोटी जन्मास येऊन काहीतरी महान कार्य करावं, ह्या हेतूने अभ्यास करावा अशी माझी अपेक्षा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे लेक्चर तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते माझ्या रेग्युलर बॅचच्या विद्यार्थ्यांना पूर्ण फ्रीडम आहे की
की ते मला डायरेक्टली प्रश्न विचारू शकतात। मी त्यांचा बांधील आहे की त्यांच्या प्रत्येक समस्या, त्यांच्या प्रत्येक अडचणी मी सॉल्व्ह करणार आहे, त्याच्यासाठी मी कटिबद्ध आहे। म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या रेग्युलर बॅचमध्ये अजूनही ॲडमिशन घेतलं नसेल त्यांनी खालील दिलेला व्हॉट्सअप नंबर 7002302453 याच्यावर कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर ॲडमिशन घ्या। आता कुठे आपण सुरुवात केलेली आहे आणि बोर्डाचे पेपर होईपर्यंत सायंटिफिक पद्धतीने अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला विज्ञान आणि गणित हे 2 विषय शिकवणार आहे मित्रांनो। चला तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये एवढंच। पुढच्या लेक्चरमध्ये आपण वर्तुळाकार गती म्हणजे सर्क्युलर मोशन आणि अभिकेंद्रिकीय बल म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स याचा अभ्यास हा करणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये एवढंच। भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।